एका मोठ्या कामासाठी मलू ढेकणा मुंबईला निघाला. अगदी शेताकडे जायला निघावं तसा निघाला. त्यानं डोकीला भलं मोठं पागोटं बांधलं. अंगात जुन्या चालीची गोल पैरण घातली. जाई भरडं धोतर नेसला. खांद्यावर घोंगडं घेतलं. भाकरीची गठलं खांद्याला अडकवलं. काठी हातात घेतली आणि तयार झाला. मुलखाचा गंभीर ढेकणा फार चिकाळून गेला. ढेकण्याचं वय 40च्या आसपास होतं. गिड्डा धिप्पाड देह ढिगासारखा वाटत होता. चेहरा रुंद होता. नाकाचा शेंडा किंचित उचलल्यानं आणि सणसणीत लांब मिशा पिंजारल्यामुळं त्याचा चेहरा बिथरलेल्या मांजराप्रमाणे दिसे. दाट भुव्याखाली 2 डोळ्यात विसंगती होती. उजवा डोळा किंचित मोठा व नेहमी झाकल्यासारखा वाटे. उजवा डोळा डाव्या डोळ्याबरोबर कधीच उघडझाप करीत नसे. ढेकणा रागावला तरच उजवा डोळा उघडे आणि त्यामुळे पाहणाऱ्याला हा माणूस भलताच चमत्कारिक वाटे. गावातील सर्व लहान थोर त्याला तोंडावर म्हणत, "ह्यो आला बघा चावरा ढेकणा." ढेकण्याची तयारी झाली. गुळगुळीत घोटून केलेल्या दाढीवरून हात फिरवीत मिशांचे केस वडीत त्यानं मुंबईला निघण्याची घाई केली. तेव्हा बायको म्हणाली, "अव, तुम्ही मुंबईला जाताय? हे घोंगड काठी कशाला? कामळ्यात जाताय?" त्यावर ढेकणाचा उजवा डोळा किंचित उघडला आणि तो घुरकला. "लय शहाणी होऊ न ग. मुंबईला जातो म्हणजे काय सर्गाला जातो या? अग, कोल्ह्याच्या शिकारीला जाताना वाघाच्या शिकारीची कडस्तान न्यावं असा वडिलांचा बोल हाय. आणि अव पर हे घोंगड अग पर बिघडलं कुठं?" ढेकणा मध्येच म्हणाला, "मुंबईच्या माणसासनी मांदळी वड असते, त्यात मी जातो या. उघड्यापाशी नागडं गेलं आणि रातभर थंडीनं मेलं. असं झाल्यावर मी का आपला लंगुटी येथरून निजू? बोल." ढेकण्याच्या बोलण्यानं बायको गप्प झाली आणि ढेकणा घराबाहेर पडला. थोडं चालून थांबला. मग मागं फिरून त्यानं गावाकडे पाहिले आणि पांढरीला नमस्कार केला. बायको पोरांचा निरोप घेऊन ढेंगा टाकू लागला. लवकरच नवा कुळ कायदा येणार असा बोलबाला झाला. तो कुळ कायदा आला की कुळ जमिनीचं मालक होणार असं बोललं जात होतं. मलू ढेकणा संतू चव्हाणाच्या जमिनीत आज 15 वर्ष कुळ म्हणून राबत होता. नव्या कुळ कायद्यानं मलू ढेकणा त्या जमिनीचा धनी ठरणार अशी चव्हाणाला भीती पडली. इतर जमिनीच्या मालकाप्रमाणे तोही ती आपली जमीन विकायला तयार झाला. तो ढेकण्यास म्हणाला, "ढेकणं, मी माझी जमीन विकतोय. तुमचं काय म्हणणं आहे का?" त्यावर ढेकणा म्हणाला, "नाही बा, ऐका की. मालक बदलला मग काय जमीन बदलणार नाही. मी वाटकरी आहेच." "छछा, तुम्ही वाटा सोडल्याशिवाय मी जमीन विकू कशी आणि सावकार ती घेणार कशी?" "मग मी जमीन सोडणार नाही." ढेकणा एकेरीवर येऊन म्हणाला, "मी वाटा सोडणार नाही." "मग तूच घे." चव्हाण म्हणाला, "माझ्यापाशी एवढी रक्कम नाही व." ढेकणा नरम पडला. "मग गप्प बस." चव्हाण म्हणाला, "माझी जमीन तू तरी घे, नाहीतर दुसऱ्याला तरी घेऊ दे." हे ऐकून ढेकणा पिसाळला. तो ओरडून म्हणाला, "मी जमीन सोडणार नाही. मी वावरातनं हटणार नाही. येऊ दे तुझा राजा. डोसकं गेलं तरी ढेकणा धरणार नाही." "मग तू घे की." चव्हाण नमतं घेत म्हणाला, "चांगुलपणात वंगाळपणा नग. तू जमीन घे बरं." कायद्यातील खोचा ढेकणा जाणत नव्हता. बंगाळपणा पदरात येऊ नये म्हणून तो जमीन विकत घ्यायला तयार झाला. पण गावात कुठंच गरज झाली नाही. कर्ज मिळावं म्हणून तो दारोदार हिंडला आणि शेवटी मुंबईस निघाला. मुंबईत आळीतील 40 गडी होता. त्यांच्या फंडाची ढेकण्याला बातमी होती. मुंबईत आपली गरज होईल असं त्याला वाटत होतं. ढेकणा सडकेवर पोहोचला. एवढ्यात कोल्हापूर ते पुणे एसटी आली आणि गठलं, घोंगडं, काठी हे सारं बिऱ्हाड अवतरीत
ढेकण्यानं मुरकंड दिली. मोटारीच्या चिंचोळ्या दारात त्याची काठी आडवी बसली आणि ढेकणा दारात अडकला. मागच्या उतारूंची वाट बंद झाली आणि मोठी ओरड उठली. एक जण म्हणाला, हे धनगरा, मेंढर कुठं आहे ती? त्यावर लगेच ढेकणा म्हणाला, धनगराच्या मागणे येते ती. असं म्हणून काठी काढून तो आत शिरला आणि बिलबिलीत बाकावर पटकन बसला. आपल्या पुढं काठी उभी धरून चोरट्या नजरेनं येणाऱ्या लोकांना न्याहाळू लागला. मोटार भरली आणि निघाली. कंडक्टर सरकत सरकत आला आणि ढेकण्याचा चेहरा निरखीत चावऱ्या भाषेत म्हणाला, होय मालक, कुठं निघाला? मुंबईला. ढेकणं सरळ पुढं पाहत नाक फुगून उत्तरला. आपली काठी कुठंतरी ठेवावी म्हणून जागा शोधू लागला आणि कंडक्टर म्हणाला, तिकीट कुठलं देऊ मालक? द्या मुंबईचं डायरेक्ट. ढेकण्यानं मुंबईकडे मानेनं दाखविलं आणि कंडक्टर म्हणाला, माझी गाडी मुंबईला डायरेक्ट जात नाही, ती पुण्यापासून परत फिरणार आहे. मग काय चाडताय, कुठली देऊ म्हणून शान? ढेकणा कंडक्टरची क्यू करीत म्हणाला, फाडा पुण्याची. कंडक्टरनं गालात हसत तिकीट फाडली आणि म्हणाला, मुंबईत कुत्री चावरी असतात, त्यासाठी असलीच काठी पाहिजे. त्यावर ढेकणा म्हणाला, कुत्र्याची काही बोलवा नाही म्हणा, पर मुंबईत माणसं मात्र भेरकी असतात, अशी कानगी आहे. असं असं, कंडक्टर दबकून म्हणाला. आजकाल मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात आहे, तेव्हा निघाला की काय? कंडक्टरचा आवाज ऐकून इतर प्रवाशांनी माना उंच केला. ढेकण्याला कंडक्टरचं बोलणं समजलं नाही. तो बुचकळ्यात पडला. माझ्या डोसक्यात ये ना, ढेकणा म्हणाला. अहो रावसाहेब, कंडक्टर म्हणाला, आपण मुंबई मिळवण्यासाठी निघाला की काय? हे ऐकून सर्व प्रवासी एकदम मोठ्यानं हसले आणि कान पाहून ऐकत असलेला ढेकणा म्हणाला, मला ह्यो तुमचं म्हणणं कळना. म्हणजे असं, पूर्वी कोंडाण्यावर तानाजी गेला होता, तसे तुम्ही मुंबईवर निघाला की काय? या नव्या विनोदानं पुन्हा मोटारीत हास्य भरले. सुशिक्षित प्रवाशांना ऐतिहासिक विनोद पटला आणि ढेकणा ताडकन उठला. त्यानं आपला तो डोळा मोटारभर फिरविला आणि म्हणाला, दात काय चकताय? तानाजी घोंगडच घेऊन शान गेला होता. तो काय ठक्कुऱ्यावर केसाचं कुरण निकोटात हाडांचा पिंजरा घेऊन गेला नव्हता. हाय का ठाव? असं म्हणत ढेकण्यानं उरफाट्या हातानं मिशीचा आकडा उंचावला आणि रखरखीत नजर सर्वावर फिरविली. क्षणात सर्वत्र सामसूम झाली. प्रवासी कुजबुजले. ढेकणा खाली बसला आणि धावत्या गाडीच्या झुगाऱ्यानं हाडकुळा कंडक्टर तिरीमिरी आल्यासारखा तडफडत पुढे गेला. एक प्रवासी चष्मा पुशीत स्वतःलाच म्हणाला, हे सातारचे लोक भारी डांबरट असतात. एक विद्यार्थी फ्रंट सीटवरून पाठीमागच्या आपल्या मित्राला इंग्रजीत पण जरा मोठ्याने म्हणाला, आपण मराठ्यांच्या काळजावरून प्रवास करीत आहोत. हा सातारा आहे, सातारा. एवढ्यात मोटार कराड स्टँडवर येऊन कंट्रोल रूमला वळसा घेऊन पुन्हा पुण्याकडे तोंड करून उभी राहिली. प्रवासी उतरू लागले. काही चढण्यासाठी रांग धरून उभे होते. केळीच्या मक्याच्या कणसाच्या टोपल्या खिडकीजवळून फिरू लागल्या. सर्वत्र एकच गर्दी झाली. ढेकण्याच्या पाठीमागे बसलेला सद्गृहस्थ शेजाऱ्याला म्हणाला, साताऱ्यात कुऱ्हाडीचं पीक भलतंच असतं म्हणतात, परंतु कुऱ्हाड कुठं दिसत नाही. ते ऐकून ढेकण्याची जीभ बोलण्यासाठी धडपडली, पण त्यानं ती आवरली. तोच एक घिसडी कुऱ्हाडीची टोपली घेऊन आला. त्याला पाहताच ढेकणा म्हणाला, एक कुऱ्हाडवाल्या, इकडे ये. कुऱ्हाडीवाल्या घिसड्याची टोपली भरकन पुढे आली. घिसडी म्हणाला, कंच्या चालीची दाखवू कुऱ्हाड? त्यावर डोळा मिचकावीत ढेकणा बोलला, माझ्या मागच्या रावसाहेबाला दाव. घिसडी लगेच टोपली सरकवीत मागे गेला आणि सद्गुरुस्थाला म्हणाला, रावसाहेब, बागणी चालीची फरशी बघा. कुऱ्हाडीची ती टोपली पाहून तो सद्गृहस्थ
कावराबावरा झाला. आम्हाला काय करायच्या कुऱ्हाडी, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर तरळू लागला. आणि ढेकणा हास्य दाबीत म्हणाला, घसडी, अर ते टरफुल्यावानी माणसं, त्यासनी र कुऱ्हाडी कशाला? विधभरच उगून पिकाला हानी करणाऱ्या टरफुल्यांची उपमा त्या सद्गृहस्थाला देऊन ढेकणा मोकळा झाला. आणि टारफुल या शब्दातील अर्थ लावीत तो सद्गृहस्थ विचारमग्न झाला. मोटार टरटर करत निघाली. आणि कोयना पुलावर तेव्हा ढेकण्यानं दोन्ही हात जोडून कपाळाला लावले. दुपारी मोटार पुण्यात आली. मलू ढेकणा आपल्या सरंजामासह एक्सप्रेसमध्ये शिरला. डब्यात सर्वत्र निरखून पाहत खिडकीजवळ एका बाकाजवळ बसला. त्याच्या पुढे एक पागोटेवाला आधीच बसला होता. डब्यात सर्व प्रकारचे विषय बोलले जात होते, परंतु त्या सर्वात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न अधिक मोठ्यानं निनादत होता. त्या एका विषयाची ओढाताण चालू होती. मुंबई मिळाली पाहिजे, मग कोण नेते तिला, अशी चर्चा रंगली होती. ढेकणा ऐकत होता. घड्याळाचे काटे 3वर येऊन जुळाले आणि गाडीनं हळूच गती घेतली. ती स्टेशन बाहेर येऊन जोरात भरकटू लागली. कंच्या गावचं पाहुणं, ढेकण्यानं पुढं बसलेल्या त्या पागोटेवाल्याला विचारलं. आणि पेंगलेले डोळे मुळीच न उघडता तो म्हणाला, कारव ढाणायचं. अहो मग तुम्ही शिवधडच की. त्याचबरोबर कारवकरानं डोळे उघडून विचारलं, तुम्ही कंच्या गावचं? अव आम्ही पेटनिर्ल्याच, मुंबईला जातो या, ढेकणा दाबत म्हणाला. आणि नाक उडवीत कारवकर म्हणाला, मुंबईत वाईच दणकादणकी हाय म्हणा. दणकादणकीचं नाव ऐकून ढेकणा गंभीर झाला. कारवकराच्या कानापाशी तोंड नेऊन म्हणाला, पाहुणं, ही दणकादणकी कशा पायी सुरू हाय? अव त्या मुंबई पायी. कारवकर उत्तरला आणि गप्प झाला. गाडीनं खंडाळा जवळ केला. बाहेरच्या सह्याद्रीकडे पाहत ढेकणा म्हणाला, बाकी मुंबईची माणसं भारी बेरकी आहेत. धनकधनकी म्हटलं की त्यांच्या डोसक्याचे क्यास ताट उभं राहत्या ती. थोड्या वेळानं कारवकर पेंगू लागला. ढेकणा विचार करू लागला. मुंबईत चळवळ सुरू आहे. गोळीबारात माणसं मरतात. एखादी गोळी आपणाला लागली तर? छे, तशी कशी लागणार? का नाही लागणार? गोळीला का डोळे असतात? ढेकणा मनात दचकला. त्यानं बाहेर पाहिलं आणि दादर आलं. भरकन माणसं उठून आपापलं सामान ओढू लागली, धडपडू लागली. ढेकणा आपलं बिऱ्हाड घेऊन त्या काठीसगट बाहेर पडला आणि नायगावच्या वाटेने चालू लागला. ढेकणा ढेंगा टाकीत निघाला होता. घोंगड्याच्या दशा त्याच्या लवणीवर चपकारत होत्या. काठी लादीवरून ठणकत होती आणि पायाखालून जमीन वाट सरकत होती. त्यानं आपली चाल आवरली. तो नायगावाच्या जवळ नाक्यावर आला. उंच हवेल्या, अफाट रस्ते, वाहनांची गर्दी, माणसाची धावपळ पाहून तो मनात म्हणाला, मुंबईचा दांडगा कारखाना आहे बरं. नाक्यावर पोलीस बंदोबस्त बसला होता. 2 बडे अधिकारी जागता पहारा देत होते. त्यापैकी एकानं ढेकणाकडे पाहिलं आणि हटकलं. शुकशुक. ढेकणा उभा राहिला आणि तो अधिकारी म्हणाला, कोणच्या गावचं? सातारा. नाव काय तुझं? मलू ढेकणा. एखादा खून बिन करून आला नाहीस ना? तो अधिकारी लटक हसत म्हणाला. आणि ढेकणा मुकाट हसत उत्तरला, छाच्छा, अव येड का खुळ, मग इकडं व कशाला मी येतोय? नकट्या मोर नाक खाजवाय, तिकडं मापदडणीची जागा आहे की. ढेकण्याचा प्रत्येक शब्द वर्मी लागून तो अधिकारी चपापला. बोलता बोलता ढेकणा त्याला नकट खुळ म्हणून मोकळा झाला. पोलीस गालात हसू लागला. तो अधिकारी चिडक्या स्वरात म्हणाला, गावाचं नाव काय? कराड. व ढेकणा एकदम म्हणाला, तुमच्या त्या यशवंतराव चव्हाणाच्या गावचा आहे मी. त्यानं यशवंतरावाशी आपला संबंध जोडला. तो अधिकारी खजील झाला आणि ढेकणा सरकला. विचारित विचारित त्यानं गाववाल्यांची खोली हुडकून काढली आणि एकदम दारात जाऊन
रामराम ठोकला. सर्व गावकरी हा हा म्हणता गोळा झाले. खोली भरली. सर्वांनी खुशाली विचारली. भिंतीला टेकून बसलेला ढेकणा गावाकडची खुशाली सांगून दमगीर झाला. त्यानं बोलत बोलत ती खोली निहाळून घेतली. टावेल, टोप्या, लंगोट, विजारी, पैरणी, धोत्र नि बळकट्या यांनी ती भरलेली खोली पाहत ढेकणा म्हणाला, चांगली हाय कोठरी. आणि लगेच समोरच्या भिंतीवर लावलेली नाना पाटलांची तसबीर पाहून तो म्हणाला. मनातल्या मनात नाना पाटलाला रामराम करून म्हणाला, वाघानं नाव गाजविलं. पर मलू नाना, तू का आलास? गंगारामनं विचारलं. अग मुंबईला गा. ढेकणा म्हणाला. का? ही मुंबई कुणी तुमच्या नावची केली या? हे ऐकून खोली हास्यानं भरली आणि गंगाराम म्हणाला, नव, खरं सांग की काय भानगड हाय? अरे भानगड कसली? ढेकणा म्हणाला. कुळ कायदा म्हण येणार हाय. चव्हाण आपली जमीन इकायला उठलाय. तो म्हणतोय जमीन सोड, नाहीतर इकत घे, नाहीतर हक्क दे. या तिढ्यात अडकून पडलो मी. मग काय करायचं म्हणता? सर्वांनी विचारलं. जमीन घ्यापायी पैसे उसने द्या, म्हणजे झालं. ढेकणा म्हणाला. मी फेडेन तुमचं. मलू नाना एक. गंगाराम म्हणाला. तू उगाच हाबगू नको आणि वाटा सोडू नको. जमीन तुझीच आहे. हप्त्यानं रक्कम भरावी लागेल. ते बघ मग र त्यात काय? ढेकणा रागावर आला आणि रागात म्हणाला, अरे मोर हप्त्यानं दिलं काय आणि हातात दिलं काय एकच की. हागलं नि पोट गेलं सारखंच. एकदा हप्ता थकला की सरकारी गिरमिट येईल. काय येत नाही? गंगाराम म्हणाला. आणि जरी आलं तरी आम्ही आहे. समजा हप्ता आम्ही भागू. हे ऐकून मलू ढेकणा शांत झाला. म्हणाला, हो हो, असं वळणावर येऊन बोला की. मलू ढेकण्याचं समाधान झालं. 11 तारखेला नवी कापडं खरेदी करून पोरांना खाऊचं गठुडं घेऊन ढेकणा गावी निघाला. 40 गावकरी त्याला गाडीत बसविण्यासाठी निघाले. ढेकणा त्या नाक्यावर येऊन थांबला आणि त्यानं त्या पोलीस अधिकाऱ्याला हाक मारली. राम राम ओ सरकार, निघालू आपल्या घरला. ह्यो बघा माझा गोतावळा. बरं बरं या, तो अधिकारी म्हणाला. आणि ढेकणा उत्तरला, हो होय, परत येईन की, पर खून करून मात्र येणार नाही बर का. असं म्हणून तो मोठ्यानं हसला आणि निघाला. तो पोलीस अधिकारी चकित होऊन पुटपुटला. जब्बर चावरा माणूस आहे हा.